आरक्षण मर्यादा ओलांडली, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण 50% जास्त झाल्याने निर्माण झालेला वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय. राज्यातील तब्बल 159 ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचं चित्र समोर आले. आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टात महत्वाची घडामोड घडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या निवडणुका विविध कायदेशीर प्रक्रियेमुळे स्थगित अवस्थेत होत्या. अलीकडेच निवडणूक प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाल्याचं चित्र असतानाच आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 50% आरक्षणाची मर्यादा ठेवा असं अगोदरच निर्देश कोर्टाने दिले आहेत. मात्र राज्यातील काही ठिकाणी आरक्षण मर्यादेने 50%ची मर्यादा ओलांडली. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. आज केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने भूमिकाही मांडण्यात आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या 2 ते 4 वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत. 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांचा गाडा प्रशासक हाकत आहेत. सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे पार पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत सॉलिसिटर जनरल ॲडव्होकेट तुषार मेहता यांनी बाजू मांडली आहे. आज सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने काही मुद्दे ऐकून घेतल्यानंतर शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी घेणार असल्याचं जाहीर केलंय. या सुनावणीत सुप्रीम कोर्ट महत्वाचे अंतरिम निर्देश देण्याची शक्यता आहे. आजच्या सुनावणीत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी महत्वाची टिप्पणी करताना म्हटले की संख्येनुसार प्रतिनिधित्व कसं देता येईल यावर आम्ही निश्चितपणे निर्णय देऊ असे ते म्हटले आहे. त्यामुळे आता शुक्रवारच्या सुनावणीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.